माझ्याकडून ट्रॅक्टरचं ना चाकच निघून पडलं डायरेक्ट. सुस्तच म्हणून जमत नाही बाबा. कामधंदा करत जा, कामधंदा करत जा. नुसतं फिरायचं हे सोपं नसतंय. हे समजा गोष्टी कामाला हे समजा लागते करायला. कसं दिसतंय एकदम क्लिअर खड दिसतंय ना. इकडे इकडे माती लावली. अगं थांब की अजून ते ड्रीप वर घ्यायचं आहे. ती वर घ्यायचं अजून ती पाईप वर घ्यायचं आहे. थांब की 2 मिनिटं. का लागली तू जेवण करायचं तुझं? सरला मटेरियल काढतोय. इकडे चल मटेरियल घे खाली. आपल्याला एक 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 पोतं काढायला चालू आहे. आपलं इंजिन जेट इंजिन तयार आहे पुढे जाण्यासाठी. घे थोडा आक्रमण. लय बसत जाऊ नको ना तू. उशीर होतोय एक तर जायला आपल्याला. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या का आपला आजचं प्लॅनिंग सांगतो काय करायची. आज माझं चालू जेवण सकाळच्या 8 वाजले ते. आणि मला आपल्या घराचा मोठा ऊस बांधून घ्यायचा. ह्याला मटेरियल टाकायचं. आई चहा पिती या. भाकर लावली चुलीत कडक करायला. कडक भाकर मला सकाळ खावा वाटते. तर आता मला जेवण करायचं आणि वरल्या घरी जायचं. वरल्या घरनं मला ट्रॅक्टर खाली आणायचा. आयल बियल बघायचं त्याचं पाणी भरायचं आतमध्ये. नंतर जायचं 10 वाजता मटेरियलची दुकानं वगैरे तरी मटेरियल आणायचं. मटेरियल आणून मग नंतर मटेरियल लागायचं 1-2 तास. मग नंतर ऊसा समजा बांधून घ्यायचा आहे. मग मला ड्रीपवर घ्यायचं आहे समजा. नंतर फुल प्लॅनिंग अजून पुढं सांगतो. पण त्याआधी मी जेवण करून घेतो. नाश्ता बटाट्याचं कालवण आहे. सकाळ काल रातचा भात आहे. कडक भाकर होती या मस्त. म्हणजे 2-4 आंबे तर घरात. आंबा आणतो काल दादा आणलं होतं. चला जेवण करून निघलो या. पण ही बघितलं हे बा चपला. काय फरक वाटतं तुम्हाला चपलामध्ये कमेंट करून सांगा मला. आणि हवा ही समजा रस्ता आहे. समजा चिखलानं भरत निघलेला आहे. आपला ऊस बांधून घ्यायचा आहे. ह्या रानामुळं ही कला कोपरा पूर्ण मला ही तुम्हाला खुदाड दिसतोय बारीक ती. आपल्याला ही समजा वरला बांधायच्या. तर ते वर जाऊ घरी तेव्हा त्या तिथनं ट्रॅक्टर आपण घेऊन येऊ. चला वाचडे मी चांगला. ट्रॅक्टर पैसे आलोय. आता मला ट्रॅक्टर चालू करायचं आहे आणि खाली नाही जायचं. ट्रॅक्टर चालू करू. ह्या टायर हवा करून ट्रॅक्टर चालू झाला एकदम मस्त मध्ये. आता मी इथं पाण्याची पिशवी घरात घेतो. ट्रॅक्टर घेऊन खाल्ल्या घरी जातो आपल्या. चला त्या टायरात हवा लई कमी आहे. तर मग पंप आणला. काढा पंप आणला पडेल. वॉलशीट कुठे गेलं ह्याचं? हे वॉलशीट कुठे आहे ह्याचं? वॉलशीट कुठे राहायचं? आतल्या साईडनं वॉलशीट आहे ह्याचं. अच्छा तर असं आहे काय. ओके हवा भरून झाली या. आता फक्त निघायचं राहिलं या. चला आपलं इंजिन जेट इंजिन तयार आहे पुढे जाण्यासाठी. घे थोडा आक्रमण. त्याला हे ब्रेकवर लागतो. असा ब्रेक दाबला नाही. ओय बाबा पडजी लई. वाळला 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 आहे का? हाय बघा निघाला असा आहे. ब्रेक दाबल तिकडे उलटो आणि पडतं लगे ट्रॅक्टर. पहिल्यांदा तिथं पडलेला आणले भावाकुंड पडलेला. एकदम भारी वाटतंय राव. स्वतःचा ट्रॅक्टर चालवायला. स्वतःचा ट्रॅक्टर चालवण्याचा जी खुशी आहे ना ती खुशीला इकडे राव काय पण म्हणा. केलंय पण नामुमकिन नाही आपल्यासाठी हे काम. तर काय करता तुम्ही? बरं बरं ड्रीपवर घ्यायचं ना का नाही. समधी घ्यायला लागते हा. या काय करायची समजा ड्रीपवर घ्यायची. अजून नंतर नाही पाहिजे पाईप आहे. ही पाईप आहे. असा पूर्ण असा पाईप आहे. तिथनं खोलून नट बोल्ट काढायची. ह्याला मध्ये असं खांब उभा करायचं. असं इथं एक असं 4-5 खांब असं उभा करून का नाही ह्याला असं वर ठेवायचं. नंतर मटेरियल टाकायचं. आता 2-3 तासाचं ट्रॅक्टर आमचा उभाच राहणार नाही. मटेरियल आणायला लागेल जाऊन.
मटेरियल आणायचा आणि तिला घेऊन यायला गेली जाऊन रेसलिंगला गेली. बरं बरं. आता मी निघालो आईला आणायला. आई गेली आमची रेशन आणायला. तर आता इथनं मला 1-1.5 किलोमीटर जायचं आईला घेऊन यायचं आता. तर चला जाऊ आता गाडीवर. हे रस्ता किती दिवस झालं खराब आहे. काय माहिती या रस्त्याचं काम कावा करतील, याच्यावर डांबरीकरण कावा करतील कोणाष्ट. एकदा डांबरीकरण झालं ना परत गाडीला टेन्शन नाही. ह्या रस्त्यावर वाहतूक पण जास्त आहे, पण ह्याच्यावर ना लक्ष देत नाही कोण. ह्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. चला आता सजला का नाही. आता मी निघालेलो या तेव्हा इथं माझ्या पाठीमागं जर बघितलं ना तुम्ही तर इथं माझ्या पाठीमागं रेशन ठेवली आहे असं बघा. आणि आता निघालोय मी बघितली जी वर्षाला 50-50, 60-60 लाख रुपये कमवते मोठी मोठी बागायदार 30 लाख रेशनला येते या. मी विचारत पडला 10 रुपयाचं रेशन घेण्यासाठी इतके जीवादोड करते ती. मग ही करोड रुपये कमवून ठेवते ती कुठे एवढं ही समजत नाही. त्यातमध्ये बँकेचं याच नाही म्हणजे मध्ये मला हीच गोष्ट समजत नाही मी खरं तर. चला आता जाऊ आपण घराकडे. आई येते पाठीमागं तर चालत आता मी रेशन घेऊन आलो या लगोर्णी गावामध्ये आपल्या. आणि सर तेव्हा गाडी पुढं पार्किंग केली तेव्हा तिथं लई भारी माणूस. ह्याला ना आम्ही एक दिवशी काय झालं कुंभमेळ्यामध्ये गेलो. एकदम दर्शन करून द्यायचं होतं. एका मात्र आला माझ्यापाशी आणि मला काय म्हणते ना आमच्या पोराला फोन करून त्यांना दर्शन घ्यायचं. तर मी आता नाव दर्शन म्हणून फिट केलं आणि ह्याचं पण नाव दर्शन म्हणून माझ्यावरून ते होतं. तर मी फोन केला त्या दर्शनला फोन लावून ह्याला लावला आणि त्या म्हातारापाशी फोन दिला. हे म्हणतं काय चाललंय बोला की मामा. आई बसली दुसऱ्याच्या घरी मग का पाहणं आयला तिथनं उचललं. आता मटेरियल आणि निघालो या दोकाच्या इथं आम्ही. दुसऱ्या इथं लय बसत जाऊ नको ना तू. उशीर होतो इथं एक तर जायला आपल्याला. उशीर झाला आधीच. तर नंतर पावसाचं वातावरण झाल्यावर परत मग मटेरियल टाकायचं नाही. आबाळ आलं सरला मटेरियल काढतोय इकडे चल. मटेरियल घेऊन खाली आता आपला एक 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 पोतं काढायला चालू या आणि गाडीत टाकतोय बघा. आपलं 1 2 3 4 झाली. अजून राहिलं अजून एक पोतं घेऊ. सध्याला आता मी घेतलेलं आहे डिझेल ट्रॅक्टरला. गाडी 100 तेल टाकतो आणि निघतो पुढे येतो. मागा ते चाललं त्या गुरं घेऊन. तर मी ट्रॅक्टरला थोडं खायला देतो. ट्रॅक्टर थोडं खाऊन घेईल तर दादा तिकडे मटेरियल हो का दारात खाल्लं तिथे आज. ओके ही दुसरी बाटली आहे. 2 बाटल्या नाही त्या मागाशी किती झालं बघूया. ओके आपलं एवढ्यात एकर निघून जाईल काय अडचण नाही. चला एरिया दारा लावून घेऊया आधी. दारात जाईल. आता इथं कशामुळे काढलं माहिती आहे का. जर पाऊस आला ना तर तिकडे राडा होईल. आता ठिके भरून इकडे मध्ये नेऊन ठेवायचे ना अशी ठिकून इकडे टाकत जायचं. आता हां कशी करते गाड्यावाने काम बघितलं का. माझी आई पहिल्यापासून गाड्यावाने काम करते बघा. हवा कसं आहे दादा उडी गेलं. मग मोकार कालवा काय करायची गरज आहे मला सांग बरं. मोकार करावं लावलं सकाळचं नुसतं मोकार चिडचिड चिडचिड लावली नुसती आहे ना. अगं थांब की अजून ते ड्रीप वर घ्यायचं आहे. ती वर घ्यायचं अजून ती पाईप वर घ्यायचं आहे. थांब की 2 मिनिटं. का लागली तुझं जेवण करायचं तू ग. मग आलाय आबाळ ना वर तर थांबवून ठेवा. आबाळ आलं तसं त्या मोकर लागली ॲडन करायला. काय करायचं नुसती नुसती चिडचिड चालू सकाळचं नुसती. बघा असं लागतं काम करायला घरी असते असं नुसतंच काम धंदा करत जावा. नुसतंच म्हणून जमत नाही बाबा. कामधंदा करत जा कामधंदा करत जा. नुसतं फिरायचं हे सोपं नसतंय. हे समजा गोष्टी कामाला हे समजा लागते करायला. मग कुठं जाऊन फिरायला लागतं. तेव्हा काय ट्रॅक्टर चालू तेव्हा काय समजा दगड मोठी मोठी बादल्याच्या बादल्या भरायला नाही लागते. हाताची अशा चुंचून होतो या. हातात औषध घेऊ हे घेऊन गेला काय दादा हे घेऊन गेलं. आता मला ही 2 घेऊन जायची. आता ही झाले बघा ऊन पाणी चालू आहे बाकी शेतकरी.
माझ्याकडून ट्रॅक्टरचं ना चाकच निघून पडलं डायरेक्ट. मला माहितीच नाही की वर बिंगवायचं असतं. मी जास्त बिंगवलं आणि बसून आलो. ट्रॅक्टर तिकडे वळत नाही त्यामुळे इथं ट्रॅक्टर वळवायला आलो मी. आणि ही थोडी फिरकी फिरवली आणि चाक थोडं खाली घ्यावं म्हणलं. चाक एकदम हे चालेल निघून पडलं समजा खाली. हवा आता बघा कसं दिसतं या एकदम क्लिअर खड दिसतंय का नाही. इकडे माती लावली कसं एकदम मस्त वाटतं का नाही. उसाला पण भारी ताण येतो वरतं चढायला. आता मग काय झालं ना हे चालतो ही पाटा आहे का नाही. ही पाटा सुरुवातीचा आहे 2 नंबरचा. इथं काप निघला हिथं इकडे आलं नाही तर मग ट्रॅक्टर काय केला हिथंच वळवला मी. हिथनं आणला आणि हिथं वळवला. हिथं चाक निघून पडलं. ही बघा हो आता अशा कायच्या केलते आम्ही. हे कायच्या करून हे बघा तिथं ही पाईपमधला उभा केला असा यावर केबल काढली का नाही. शेतकरी तर काय करावं नुसतं सोपं नाही रे बा फिरायचं. शेतकरी अवघड आहे. चालेल इकडे पुढे तुम्हाला निघायला ह्यात मधून आता अवघड आहे. हां राव इथं एकच लावू. त्यामुळं ना थोडी जरा ट्रॅक्टरची आपदा होती. ट्रॅक्टर खाली घुसाय बघतो या बघा बोल राम हे बघा बघा ट्रॅक्टर खाली घुसायला लागला. हे बघा लय करली राहणं या. आणि बघा इथं पाय दिला नाही. बघा इथं पाय बघा हे आहे का नुसतं पाणी समजा खाली ह्यात. त्यामुळे एकदा जर का ट्रॅक्टर फसला तर ट्रॅक्टर निघणार नाही. त्यामुळे ना मला वरनं घेतो मी एवढ्या आमच्यामध्ये एवढ्यात हिथनं इकडे ठीक आहे. आता काय व्हायला लागलं माहिती आहे का आता इकडे चढ असायला यायला लागलं. इकडे मध्ये चढले होता तर म्हणलं तर आडवं मुरडून घालावा म्हणजे ही सारे आहेत ना ही मोडतेल्या ही साऱ्या मोडले का नाही ट्रॅक्टरला इथपर्यंत येतो या. म्हणजे ट्रॅक्टर वळवतो आता असं केलं ट्रॅक्टर वळायत नव्हतं तर इथपर्यंत आलो आहे बघा मी. आता कापतं झालं समजा निम्यापर्यंत आलो या. इकडे जरा वाळलं राहणं त्यामुळे इकडे नीट होतं या. पण खाल्ल्या साईडला लय चिबडे बोललं राहणं या एकदम भारी. सबस्क्राईब करून जाऊ आपल्या भावाला. लय मेहनत करतो आपण लय मेहनत करतो बघा साई फाटका बिटका. माझा हात बघितला हवा हाताला कापलंय. बघा ह्या हाताची अवस्था हवा ह्या बी हाताला लई कापलंय. शँडल चपला दिला तिकडे फेकून कारण की माझं पाय दुखायला लागलं. पाठीमागं समजा चिखलाचं गोळ लागायला लागलं. चपलाला उचलू पाय दुखायला लागलं. ट्रॅक्टर फुसतो रानामध्ये पाणी प्यायला आलो. मला काय दिसलं माहिती आहे ही एरियाचं हे बघा एरियाचं समजा पाणी झालं इथं समजा एरिया टाकला थोडं हिलक राहिलं समजा पाणी झालं. आल्या बोंबलं आधी काय करायला लागेल याची मला धुवून घ्यायला लागेल. ऊस थोडं राहिल्या पाण्यातून खाली. पण स्वतःच्या रानामध्ये काम करायची माझी एक आहे. ट्रॅक्टर फसला बघा समजा पाणी आहे समजा राहणार वगैरे साईडला. आता हे समजा मला रिवर्स घ्यायला लागेल. आता हे काम करत होता पाय बसणं पडेल घेतो तिकडं आणायला गं लय फसा आहे ट्रॅक्टर. ट्रॅक्टर निघायची शक्यता नाही माहिती आहे. ट्रॅक्टर काय निघा नाही. ट्रॅक्टर फसला या डोकं पण पडलं काय करावं काय नाही काय समजा नाही. ट्रॅक्टर फसला. आता ही पाऊस जर आला तर मग ट्रॅक्टरच निघत नाही. उद्या परवा शिरानं हडकलं की मला ट्रॅक्टर काढायला लागत नाही तर माझा बावगड म्हणले ट्रॅक्टर पाण्यात जाईल समजा. व्हिडिओजला काढायचं माझ्या मूडमध्ये नाही अजून. आहे ना 2 येण्या घातल्या ते बघू येण्या नाही ती वाऱ्याने उडत. ही बघा पायाला माझ्या किती लागले बघा. हे बघा हे बघा कसलं फाटलं या बोट कसं फाटलंय बघले बघा बोट. अयो त्यात खडं घुसल्या ते काहीतरी घुसलं ह्या बोटामध्ये. वाढले मोडामुळेला अजून 4 कांड्या वाढल्याच त्या ना उसाला. गप बसन कर मरायला लागलो इथं अंगात अवसान नाही भावांनो. हे बघा हात माझं हात थरथर कापतोय माझं बघितलं बा बेकार काम झालंय माझं लई.
ट्रॅक्टर फसलायचं राहून दे त्याला बघा उद्या त्याला काढा येईल त्याला आता वाळल्यावर थोडंफार तर आता मी चहा पितो आहे करते माझ्या आता अंगावर आता ब्लॉक करायला. तर असा काहीतरी व्हिडिओ होता भाऊने. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून जावा. भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत म्हण.